नमस्कार। बघा, आपला आजचा मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे आपले बाळासाहेब सराटे यांनी काल एक गोष्ट सांगितलेली आहे, ते म्हणजे की मराठा समाजाला कोणच आरक्षण देऊ शकत नाही, आरक्षण हे कधीच मिळू शकत नाही। म्हणून तरी मनोज जरांगे मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण मागत आहेत। हा जरांगे पाटलांचा अभ्यासूपणा आहे, ही गोष्ट आपण नाकारता कामा नये। आता बघा, मुद्दा कुठला आहे? मुद्दा आपला हा आहे की हे राजकारणात पडायचं नाही, पण विषय काय आहे, राजकारणामध्ये न पडता पण आपल्या जीवनाचं जर राजकारण होत असेल तर आपल्याला त्यामध्ये डोकावणं हे काळाची गरज आहे। आता जरांगे पाटलाची जी मागणी आहे की आम्हाला आरक्षण हे ओबीसीतून पाहिजे, याच्या पाठीमागे कारण खूप आहेत आणि मराठ्यांना आरक्षण का मिळू शकत नाही त्याचं एकमेव एकच कारण आहे, तो म्हणजे 1994 चा शासन निर्णय। आता बघा, 1994 मध्ये महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री होते शरदचंद्रजी पवार। त्या अगोदर आरक्षण होतं 34%। पण ज्या वेळेस शरद पवार साहेब आले त्यावेळेस एक नवीन कायदा करून आरक्षणाची टक्केवारी 50 पर्यंत त्यांनी घेऊन गेली। त्यामध्येच आरक्षणामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचं 10% ते वाढवून 19 केलं। टोटली 14% 30% पर्यंत हे आरक्षण लांबवलं। आणि यामध्ये एक मुद्दा असा आहे की 1994च्या JR मध्ये ज्यावेळेस ओबीसीची गणना होत होती, केंद्राने सांगितलं की तुमच्या राज्यामध्ये जे काही मागास वर्ग आहेत, मागास जाती आहेत, त्या तुम्ही एक विशिष्ट प्रकार तुम्ही समाविष्ट करून घ्या, पण त्यांना फक्त राजकीय आणि त्यांना सामाजिक आरक्षण द्या, शैक्षणिक आरक्षणावरती यावेळेस काहीही बोलणं झालं नव्हतं। मग काय झालं यावेळेस? आज शरदचंद्र पवार साहेब हे स्वतःला मराठा नेता म्हणून घेत आणि नेता म्हणून घेऊन सुद्धा त्यांनी त्यावेळेस मराठ्यांना आरक्षणापासून डावललं। बघा, 183 जाती ह्या महाराष्ट्रामध्ये होत्या, त्यामधील 182 कास्ट ओबीसी मध्ये घेतल्या गेल्या 1994 ला त्या JR नुसार, आणि 1994 मध्ये 181 नंबरवरती ही जात ही मराठा होती। त्या जातीचं नाव हे खोडण्यात आलं आणि त्या ठिकाणी पर्यायी 82 नंबरवरची जात तेली आणि 83 वरची जात माळी यांना ओबीसी मध्ये घेण्यात आलं। म्हणजे क्रमवारीमध्ये 81 नंबर असताना पण मराठ्याला त्या ठिकाणी डावललं गेलं आणि त्या ठिकाणी तेली आणि माळींनाही ओबीसी मध्ये घेण्यात आलं। मग त्यावेळेस कुठले निकष तुम्ही लावले होते? त्या दोन कास्टला किंवा 180 ज्यावेळेस तुम्ही घेतले समाविष्ट करून ओबीसी मध्ये, त्यावेळेस तुम्ही नेम कुठले लावले होते, अटी कुठल्या लावल्या होत्या, यावरती भाष्य केलेलं आहे बाळासाहेब सराटे यांनी पूर्णपणे। आता या ठिकाणी मुद्दा असा येतो, जर जरांगे पाटलासारखे जर नेते असले असते त्यावेळेस तर नक्कीच मराठ्यांना आरक्षण हे त्यावेळेसच मिळालं असतं 1994 मध्ये। कारण बघा, त्यावेळेस आपापल्या जातीमधील आपापल्या नेत्यांनी आपल्या कास्टसाठी त्यांनी मोलाचं कामगिरी केली। त्यावेळेस भुजबळ साहेब असतील, आंबेडकर साहेब असतील, गोपीनाथजी मुंडे साहेब असतील, यांनी आपल्या जातीविषयी त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, त्यामध्ये काही शंका नाही। त्यांचा आम्हाला अभिमान आहे की तुम्ही ओबीसी म्हणून ओबीसी करता चांगलं कार्य केलात, त्याचा आम्हाला अभिमान आहे, गौरव आहे त्या गोष्टीचा। पण आमच्या करता जे आमचे नेते होते त्यांनी त्यावेळेस काय केलं? काहीच केलं नाही। आणि त्या JR मधून मराठा वगळण्यात आला आणि एकूण टक्केवारी होती आरक्षणाची ते 34 वरनं 50 पर्यंत जाऊन ठेपली। आणि 50च्या पुढलं आरक्षण घटना दुरुस्तीशिवाय मिळू शकत नाही। आता आरक्षण ही जबाबदारी ही स्टेटची नसून हे केंद्राची आहे, हा इथं मुद्दा क्लिअर झाला। मग ज्यावेळेस 1994 ला जर शरद पवार साहेबांनी जर मराठ्यांना न्याय दिला असता तर आज ही आंदोलनाची वेळ मराठ्यावरती आली नसती। आता नेमकं या विषयावरती टोटली मराठ्यांना आरक्षण कुणी देऊ शकत नाही, ना आघाडी ना महायुती। यावरती बाळासाहेब सराटे जे मराठा समाजाचे अभ्यासक आहेत, त्यांनी लढाई लढलेली कायदेशीर, त्यांचं मत काय आहे तुम्ही एक वेळेस पाहून घ्या हा पूर्ण। काल मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना आदरणीय शरद पवार साहेबांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडताना असं सांगितलं की सरकार, विरोधी पक्ष, ओबीसीतले भुजबळ, हाके, तत्सम नेते आणि मराठा समाजाचे जरांगे साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी खुली चर्चा करावी आणि त्यामध्ये या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढावा
खरं म्हणजे शरद पवार साहेबांनी मराठ्यांचा पुन्हा एकदा चेंडू केलेला आहे असं मला वाटतं. शरद पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचा मी एक अभ्यासक आहे. मी भाजपवर आणि फडणवीसावर अनेक वेळा टीका करतो, परंतु मराठा समाजाला सत्य सांगावं या भूमिकेतून मी हे बोलतोय. शरद पवार साहेबांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नाच्या मुळाशी काही खुट्या मारून ठेवलेल्या आहेत. पहिल्यांदा म्हणजे 1967ला पवारसाहेब आमदार झाले आणि त्याच वर्षी ओबीसीची पहिली यादी तयार झाली, त्यात मराठा समाज नव्हता. शरद पवार साहेबांना आरक्षण समजत नव्हतं असं काही कोणी समजू नये. त्यानंतर पवारसाहेब आमदार नंतर मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याच काळात मंडल आयोग महाराष्ट्रात आला. ओबीसीची यादी तयार करत असताना महाराष्ट्राची एक 272 जातीची यादी तयार केली आणि त्या 272मध्ये मराठा समाजाचा समावेश केला गेला नाही, याची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्या सरकारवर जाते. इंदिरा साहनीचा निकाल 16 नोव्हेंबर 1992ला आला. त्या निकालात कुठेही राज्यामध्ये मंडल आयोग लागू करायला सांगितलेला नव्हता. मंडल आयोग संसदेने किंवा कोर्टाने कधीही मान्य केलेला नाही आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये 1994ला मंडल आयोग लागू करण्याच्या नावाखाली याच शरद पवार साहेबांच्या सहीने ओबीसीच्या आरक्षणात 1994ला तब्बल 18% वाढ करण्यात आली. म्हणजे खुल्या प्रवर्गाच्या 18% तेव्हा कमी करण्यात आली आणि जे इंदिरा साहनीने सांगितलेली 50% मर्यादा त्या ठिकाणी लॉक करण्यात आली, व्यापून टाकण्यात आली आणि मराठा आरक्षणाचं जे अधिकार आहे, मराठा समाजाचा जो घटनात्मक मर्यादित आरक्षणाचा अधिकार होता तो अधिकार कायमचा बंद झाला. त्यामुळे 2010ला म्हणजे आता जी बातमी सगळीकडे आहे पुढारी वर्तमानपत्रातली की मराठ्यांना कधीही कायदेशीर आरक्षण मिळणार नाही, त्याचं कारणच 1994चा GR आहे. काल पवारसाहेबांनी माफी मागितली. नामांतराचा विषय मी एकतर्फी मुंबईत बसून घेतला होता म्हणून त्याचे दुष्परिणाम झाले असं साहेब म्हणाले. परंतु पवारसाहेब तुम्ही माफी कधी मागणार आहात मराठा समाजाची की 1994ला खुल्या प्रवर्गातलं 18% आरक्षण केवळ 6 महिन्यात तुम्ही व्यापून टाकलं, ओबीसीच्या पदरात टाकलं, मराठ्यांचं काय होईल असं तुमच्या मनात कधीही विचार आला नाही. त्यामुळे तुम्ही मराठ्यांची माफी कधी मागणार आहात. त्यानंतर 2008मध्ये जेव्हा बापट आयोगाचा अहवाल देण्याची तयारी झाली तेव्हा शेवटच्या महिन्यात रावसाहेब कसबेची तुम्ही त्या आयोगावर वर्णी लावली आणि शेवटच्या मीटिंगमध्ये भोईटे मॅडमला त्या ठिकाणी ॲब्सेंट राहायला तुम्ही सांगितलं आणि रावसाहेब कसबेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या विरुद्ध अहवाल बापट आयोगाने दिला. याच्या मुळाशी शरद पवार साहेबांचं राजकारण आहे. त्यानंतर पुन्हा 2008मध्येच मेटे साहेब तुमचेच आमदार होते, त्यांना स्वतंत्र मागणी करायला सांगितली की 50%च्या वरचं 25% आरक्षण तुम्ही मराठ्यांना द्या अशी सरकारकडे मागणी त्यांना करायला लावली. त्यानंतर राणे समितीचा 2014ला अहवाल आला. त्या अहवालामध्ये मराठ्यांना 50%च्या वर स्वतंत्र 20% आरक्षण देण्याची शिफारसही करण्यामध्ये तुमचाच महत्त्वाचा वाटा होता. एकदा तुम्ही 50%ची मर्यादा व्यापून टाकली, ओबीसींना मनमानी पद्धतीने घटनाबाह्य पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने आरक्षण देण्याचं धोरण तुमचं राहिलं. कधीही तुम्ही त्याबद्दल मराठ्यांच्या समोर एक चकार शब्दानेही कधीही पश्चाताप केलेला नाही. मराठा समाज आज ओरडून सांगतोय तुम्ही त्या GRबद्दल माफी मागणार आहात का. आणि त्यानंतर आज तुम्ही भाजप सरकार आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करताय की तुम्ही चर्चा करा आणि मराठ्यांना योग्य ते आरक्षण द्या. आरक्षण द्यायला तुम्ही बाकी ठेवलं आहे काय. मुळामध्ये कोणतंही सरकार आलं, अगदी शरद पवार साहेबांचं जरी सरकार पुन्हा आलं तरी आज एवढी ही जखम त्यांनी करून ठेवलेली आहे, एवढं घटनाबाह्य काम त्यांनी करून ठेवलेलं आहे की आता कोणालाही मराठा समाजाला 50%च्या आत आरक्षण देणं शक्य होणार नाही. एवढं सगळं कारस्थान शरद पवारांच्या राजकारणाने झालेलं असल्यामुळे मराठवाड्यातल्या मराठा समाजाचं तर तोंडचं पाणी पळालेलं आहे. गेलं वर्षभर मराठा समाज या ठिकाणी आंदोलन करतोय, करोडोच्या संख्येने मराठा समाज एकवटतोय आणि शरद पवार सांगतायत की या ओबीसीचे जे नेते आम्हाला शिव्या घालतात, आमच्या विरुद्ध जातीय तेढ निर्माण करतात, आम्हाला चिडवतात, मराठवाड्यात येऊन या ठिकाणी भाषणं ठोकतात, त्या भुजबळ आणि हाकेबरोबर मराठ्यांनी चर्चा करावी हे सांगणं शरद पवार साहेबांचा पलायनवाद आहे
आणि हे सांगणं म्हणजे शरद पवार साहेबांची मराठा विरोधी भूमिकेवर शिक्कामोर्तब आहे असं मला स्पष्ट वाटतं. त्यामुळे माझं आत्ता स्पष्ट मत आहे की शरद पवार साहेबांच्या आडी लपून हे सरकार कोणतंही आलं तरी शरद पवारांची जोपर्यंत देशात सत्ता आहे, जोपर्यंत देशात प्राबल्य आहे, महाराष्ट्रात प्राबल्य आहे, तोपर्यंत मला वाटत नाही कोणतंही सरकार मराठ्यांना घटनात्मक मर्यादेत आरक्षण देऊ शकेल.